नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज हवामान अंदाजाविषयी आपण एक मोठी अपडेट बघणार आहोत. जर प्रसिद्ध पंजाब डगराव आहेत यांच्या एक हवामान अंदाजानुसार आपण आजच्या ज्या व्हिडिओच्या माध्यमातून हवामान अंदाज बघणार आहोत. तर आपण बघितलं असेल, आपल्याला हवामानात अनेक ठिकाणी बदल घडून येताना दिसत आहे आणि काही ठिकाणी आपल्याला भरपूर काही तापमान आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण काही ठिकाणी आपल्याला गारपीट आणि विजासह कडकडाट हवामानामध्ये बदल होताना दिसणार आहेत. तर या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण सविस्तर माहिती बघूयात. मेघागर्जनासह विजासहित कडकडाट, जोरदार वाऱ्याची, काही ठिकाणी गारपीट होण्याची पण शक्यता आहे. या विशेष खाली भागासाठी आपण हवामान बदलू शकते. त्यामध्ये पहिल्यांदा आपण बघणार आहोत विदर्भ, महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेश यामध्ये महाराष्ट्रातील काही जिल्हे दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊ शकतं आणि अचानक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर यामध्ये आपण बघितलं असेल, सध्या रब्बी हंगामाचे जे पिकांची काढणी सुरू आहे आणि गहू, हरभरा, ज्वारी इत्यादी जे कडधान्य आहे त्या शेतामध्ये आता त्यासाठी काढणी चालू आहे. त्यामध्ये आपल्याला बघितलं असेल, वातावरणातील पाऊस आणि गारपीट झाल्यानं शेतामालांचे आता मोठे नुकसान आपल्याला होऊ शकते. यामध्ये आपण आपली जी शेताची काढणी आहे ती लवकरात लवकर काढून आपण आपले जे पीक आहे ते लवकरात लवकर घरी आणावेत. त्यामध्ये बघितलं असेल शेतकरी बांधवांनो, खाली आपल्या काढणीसाठी आपल्याला जे शेतीवर माल असेल तो उघड्यावर घरी आणून ठेवावे. त्यात शक्य असल्यास आपल्याला गोदाम किंवा शेडमध्ये साठवण करा. ताडपत्री किंवा प्लॅस्टिक माल झाकून ठेवा. आम्ही त्यासाठी आपल्याला बघितलं असेल, वादळी वारे आणि गारपीट खाली फळबागासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामध्ये डाळिंब असेल, संत्री असेल, केळी असेल आणि द्राक्ष असेल. म्हणून झाडांना आपण एक आधार द्या. या बागेच्या पाण्याला एक निचरा व्यवस्थित ठेवा आणि विजासहित कडकडाट पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये शेतात उभे राहू नका, लांबचा प्रवास करू नका, मोठ्या झाडाखाली थांबू नका आणि लोखंडी तार, विजेच्या खांबावरती जाऊ नका किंवा त्यापासून सावध राहा. असे एक सुरक्षित एक आपल्याला आश्रम पहा, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित आणि एखाद्या ठिकाणी तुम्ही जर लांब गेला तर पावसाचा अंदाज दिसल्यानंतर तुम्ही थांबून घ्या. हे एक आपल्याला अधिकृत वेबसाईटचे पाहणी करण्यासाठी आपण एक मॅट्रो म्हणजे वेदर या वेबसाईटवरून आपण माहिती बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणूनच शेतकरी बांधवांनो, 17 मार्च ते 20 मार्च या दरम्यान आपण हवामान अंदाज बघूनच आपण आपले शेतीचे कामे करावेत. आपली शेती सुरक्षित, आपलं पीक काढणीला असेल तर लवकरात लवकर काढून त्याचं विल्हेवाट व्यवस्थित करावी. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हवामान अंदाज जाणून घेतलेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया तशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.